लोकांना फक्त 2 कोटी खर्च केलो, 3 कोटी खर्च केलो, 10 कोटी खर्च केलो असे खोटे आश्वासनं देत निघालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये विजयकुमार देशमुखांनी मोठी लिस्ट वाचून दाखवली विकास कामांची। अहो त्यांना वाचता पण आलं नाही साधं। नमस्कार, स्मार्ट सोलापूरकर आता माझ्यासोबत आहेत तुतारी या चिन्हावर उभे असलेले महेश अण्णा कोटे, त्यांच्याशी आपण संवाद साधू। अण्णा, कशा प्रकारचं वातावरण आहे? वातावरण अतिशय चांगलं आहे। प्रभाग क्रमांक 3 मधून कमीत कमी 10,000चा लीड मिळेल अशी अपेक्षा आहे, कारण लोकांचा उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये। सुरेश पाटील साहेब या ठिकाणी जॉईन झालेले आहेत। इथं बाळू पाटलांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्यांची सर्व टीम आज माझ्याबरोबर काम करताना आपल्याला पाहायला मिळते। सुरेश पाटील आणि त्यांच्याबरोबर सगळेच लोक आहेत आणि इथला जो रस्ता आहे तुम्ही बघताय, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून इथं निधी दिला गेला, सगळा रस्ता उकडलेला आहे, 3 महिने पण झाले नाहीत। म्हणजे यांनी किती मोठा भ्रष्टाचार केला या रस्त्यावरून सुद्धा लक्षात येते। त्याच्यावर लोकांनी आंदोलन केलं, परत डागडुजी केली, तरी आता ते डागडुजी करून सुद्धा आज रस्त्याची अवस्था काय बघा। म्हणजे फक्त भ्रष्टाचार करण्याचं काम यांच्या लोकांनी केलं। लोकांना फक्त 2 कोटी खर्च केलो, 3 कोटी खर्च केलो, 10 कोटी खर्च केलो असे खोटे आश्वासनं देत निघालेले आहेत। यांनी कुठलंही काम दर्जेचं केलं नाही। ह्यांचे नगरसेवक यांचे कॉन्ट्रॅक्टर झाल्यामुळं अधिकाऱ्यावर यांचा वचक राहिला नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये विजयकुमार देशमुखांनी मोठी लिस्ट वाचून दाखवली विकास कामांची। अहो त्यांना वाचता पण आलं नाही साधं। मी सगळ्यांनी पहिलं शेवटी लोकांनी त्यांना बसामन सांगितलं। मोदी साहेबांनी इशारा केला त्या बाईला आणि ती बाई जाऊन त्यांना बसामन सांगितली। म्हणजे त्यांना भाषण तर केलेलं काम तर सांगता आलंच नाही। हातात असलेली लिस्ट सुद्धा वाचून आली नाही आणि म्हणूनच 20 वर्ष काहीच बोलले नाहीत सभागृहामध्ये, कारण त्यांना 20 वर्षात काय प्रश्न मांडायचे हे सुद्धा कळलं नाही। त्यांचं कुठंही व्हायरल झालं नाही की बाबा सभागृहात मी एक सोलापूरच्या प्रश्नाच्या बाबतीत कुठले विषय मांडले, असं काहीही घडलं नाही आणि म्हणून लोक आज कंटाळलेले आहेत। अण्णा, प्रत्येक वेळेला तुम्हाला अपयश आलेलं आहे, यावेळेला कसं? 100% यश येणार, कारण प्रत्येक वेळी खोट्याचा विजय होतो असं नाही आहे। सत्याचा विजय कधीतरी होतोच आणि ते ह्यावेळेस सत्याचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही। काँग्रेस आहे आणि बाकीचे पण पक्ष सोबत असल्यामुळे ताकद वाढली आहे का? ताकद वाढलेली आहे। सगळेच पक्ष चांगल्या पद्धतीने काम करतायत, त्यांचे कार्यकर्ते इमानदारीने काम करतायत। आपण पाहताय की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा रिस्पॉन्स आहे, त्यांच्याबद्दल नाराजी मोठी आहे। लोकांना बदल हे काळाची गरज ओळखून लोकांनी ठरवलेलं आहे। ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे। त्यांना माहिती आहे की त्यांनी 20 वर्ष संधी देऊन काही केलं नाही आणि पुढेही काही करू शकणार नाही। आमची मुलं शिकलेली सगळी बाहेर चाललेली आहेत आम्हाला आईवडिलांना सोडून, आणि त्यामुळं फार मोठी नाराजी आईवडिलांमध्ये पण आहे आणि युवकांमध्ये पण आहे। त्यामुळं 100% माझा विजय यावेळेस आहे आणि लोक नुसतं मतदान करणार नाहीत तर ते मतदानाच्या रूपाने राग व्यक्त करणार आहेत। आता आपण महेश अण्णा कोटे यांच्याशी संवाद साधलेला आहे। उत्तर विधानसभा मतदारसंघात ते निवडणूक लढवत आहेत आणि आपण पाहतो या ठिकाणी रॅलीला त्यांच्या उपस्थित असलेले सगळे समर्थक यांची गर्दी आपण पाहतोय। नागरिकांमध्ये रोष आहे असं महेश अण्णा कोटे यांनी सांगितलेलं आहे। धन्यवाद। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।